बर, आज एक नवीन प्रश्न नाना चव्हाण यांनी विचारलाय. प्रश्न पहिल्यांदा एकदा समजून घेऊया आणि मग त्याचं उत्तर कसं काढायचं ते समजून तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. पहिल्यांदा नाना तुझा प्रश्न मी वाचून दाखवतो. प्रश्न आहे, ही अशी एक त्रिकोण आहे या ठिकाणी आणि प्रश्न विचारलेला आहे, खालील काटकोन एबीसी मध्ये रेखा ए बी रेख एफ डी पॅरलल रेख जीई आणि बी डी इज इक्वल टू डीई म्हणजे 1 1 1 आहे. रेख ए बी इज इक्वल टू 15 सेंटीमीटर व रेख बी डी 4 सेंटीमीटर असेल तर जीई किती? ऑप्शन मध्ये 15 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. नानाचा हा प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवा. एकदम नॉर्मल आहे. जर येत नसेल तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न कसा सोडवायचा. एकदम नॉर्मल प्रश्न आहे. एकदम 20 ते 25 सेकंदामध्ये हा प्रश्न संपून जातो. त्यामुळं माझ्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. बरं, एबीसी कुठला आहे? हा काटकोन आहे. ठीक आहे. ए बी पॅरलल एफ डी पॅरलल जीई म्हणजे ही एक पॅरलल आहे, ही पॅरलल, ह्या रेषेला ही पॅरलल आहे, ही पॅरलल आहे. त्याच्यामुळं हा पण काटकोन झालेला आहे, हा पण काटकोन झालेला आहे. क्लिअर आहे? ठीक. त्याच्यानंतर बी डी डीई आणि ईसी किती आहेत? 1 1 3 आहे. म्हणजे बी डी किती आहे? 1 आहे. तर डीई किती आहे? 1 आहे. आणि ईसी आहे 3. ठीक आहे. याच्यानंतर रेख किती सांगितल्या? रेख ए बी 15 सेंटीमीटर म्हणजे ही किती आहे? 15 सेंटीमीटर. आणि रेख डी बी डी 4 सेंटीमीटर, ही किती आहे? 4 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड काय करायची आहे? ही रेष म्हणजे जीई किती येते. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. चला ठीक आहे. एकदम साधा प्रश्न आहे. आता ही बेसिक मांडणी झाली आहे. आता याच्या पुढे थोडासा आपण एक फॉर्म्युला लावूया आणि फॉर्म्युला लावायच्या अगोदर पहिल्यांदा रेषांचं माप काढूया किती किती. ठीक आहे. ही 4 सेंटीमीटर आहे, ही एकाच 1 आहे म्हटल्यानंतर याला परत ही 4 सेंटीमीटर, एकाच 3 आहे म्हटल्यानंतर हे झालेलं आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. बरं, ही बी पासून सी पर्यंत किती झालेले आहे? टोटल 20 सेंटीमीटर. बरोबर आहे का? एकदम क्लिअर. म्हणजे जर ही एकाच 1 असेल तर या ठिकाणी बीडी ची किंमत 4 सेंटीमीटर सांगितल्या, तर डीई ची किंमत एकाच 1 असल्यामुळे 4 सेंटीमीटर आहे आणि एकाच 3 असल्यामुळं ईसी ची किंमत होणार आहे किती? 12 सेंटीमीटर टोटल. आणि या तिन्हींचे बेरीज केल्यानंतर 20 सेंटीमीटर आहे. विषय संपला. बर, मग आता इथं काय फॉर्म्युला लागणार आहे? ठीक आहे. फॉर्म्युला काय असणार आहे आपला? जीई डिवायडेड ए बी इज इक्वल टू ईसी डिवायडेड बाय बी सी. पण आता हा फॉर्म्युला का लावलेला आहे? कारण पहिल्यांदाच मी सांगितलं की ज्या रेषा आहेत ह्या पॅरलल असल्यामुळं हे काटकोन आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या त्रिकोणाचं सगळं कोण समानच असणार आहे. त्याच्यामुळं हे जे आहे हे हा फॉर्म्युला आलेला आहे, तयार झालेला फॉर्म्युला आहे हा. तर आता मग ह्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यामध्ये व्हॅल्यू घालायची. जीई ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? नाही. जीई ची व्हॅल्यू असती तर हा प्रश्न तिथं सुटला असता. आता जीई ची व्हॅल्यू आपण काढणार आहे. एबी ची व्हॅल्यू किती आहे? 15 सेंटीमीटर. ठीक आहे. इज इक्वल टू ईसी ची व्हॅल्यू किती आहे? 12 सेंटीमीटर डिवायडेड बाय बीसी ची व्हॅल्यू किती आहे? 20 सेंटीमीटर. ठीक आहे. बरं, आता ह्याच्या पुढे काय होते? जीई इज इक्वल टू 12 सेंटीमीटर डिवायडेड बाय 20 सेंटीमीटर इंटू हे 15 सेंटीमीटर इकडे गेलेलं आहे, त्यामुळे काय झालेलं आहे ना, डिवाइडचं ह्याने केलं काय त्या ठिकाणी मल्टिप्लाय. बरं, आता हे इथून पुढे सॉल्व्ह करू शकतोय. ठीक आहे. परत मी सॉल्व्ह करून दाखवतो. ह्याला मी कितीनं वागणार आहे? 5 न, जे 4 सेंटीमीटर आणि ह्याला याचे राहिले किती? 3 सेंटीमीटर.
बरं, ह्या 4 सेंटीमीटरला परत एकदा कमी करतो, राहिले किती 3 सेंटीमीटर. म्हणजे आता राहिलेलं उत्तर गेलेलं आहे GE इज इक्वल टू 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर, म्हणजेच GE इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. हे आलेलं आहे करेक्ट आन्सर. म्हणजे GE म्हणजे 9 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर किती नंबरला आहे? ऑप्शन नंबर 2 ला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 2. नाना, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी परत काढून दाखवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जर चांगली ट्रिक असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांग. धन्यवाद.